कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, मीच दिले होते त्या गुंडांना पैसे, मीच त्या गुंडांना सोडवलंय। माझी चूक झाली, मला माफ कर, पण यापुढे मला अजून काहीही विचारू नकोस। का विचारू नका? पण तू इतकी मोठी गोष्ट केली आणि तुला काही विचारायचं पण नाही। आणि तू जे काही केलंस ना, ती आमची फसवणूक आहे, बाय द वे। अनुष्का थांब। इथे उत्तर दिल्याशिवाय तू जाऊ शकत नाहीस। सगळ्यांना कळायला हवं, तुझ्यावर बोट उगारलं गेलंय। आणि लक्षात ठेव, तू किर्लोस्कर घराण्याची होणारी सून आहेस, त्यामुळे बोल। पारूवर शाई उडवणाऱ्या गुंडांना का मदत केलीस? त्यांना का सोडवलंस? ज्यांच्यासाठी रस्त्यावर मारामारी केली गेली, बोल ना। मी मान्य करते ना मॅम, मी चुकली आहे। मला प्लीज माफ करा। आय एम सॉरी अनुष्का, पण तुझ्या या चुकीला माफी नाहीये। बरोबर आहे, अशा चुकांना माफी नाही, शाबासकी द्यायला हवी। यांनी पारू, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये। इतका वेळ अनुष्का तुला सांगत होती थांब पारू, गप्प बस, तू का नाही गप्प बसलीस? तिला का गप्प बसायला लावताय? अनुष्काला जाब विचारायचं, पारूला का शांत? आणि आपण सगळे विसरलो आहोत का दिशाच्या वेळी काय झालं होतं ते? कोणी विसरलेला नाहीये आणि विसरणारही नाही। श्रीकांत, आपल्या मुलांना आता पंख फुटलेत। मॅम प्लीज नका ना वाईट वाटून घेऊ। का नको वाईट वाटून घेऊ अनुष्का? अनुष्काने त्या गुंडांना सोडवण्यासाठी पैसे दिले कारण मी सांगितलं होतं तिला। सांग ना तू सगळ्यांना, सगळ्यांना सत्य कळलंच पाहिजे। मॅम राहू दे ना, कशाला? अनुष्का नाही सांगणार, पण मी सांगते। त्या दिवशी पारूवर शाई उडवणाऱ्या गुंडांशी आदित्यने मारामारी केली, त्याची पोलीस केस झाली। पण किर्लोस्करांचं नाव ऐकून पोलीस त्या दिवशी गप्प बसले। पण ज्या गुंडांना आदित्यने मारलं होतं त्यातला एक क्रिटिकल झाला। त्यामुळे पोलीस आदित्यला प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याच्या गुन्ह्याखाली अटक करायला येणार होते, आणि तेही भर शूटिंग मध्ये। आपल्याकडे वेळ खूप कमी होता, त्यामुळे अनुष्काने त्या गुंडांना सोडवून आपल्यावर उपकारच केलेत। आणि हे सगळं तिने माझ्या सांगण्यावरून केलंय। पारू, तुला मी माझा पिच्छा करताना पाहिलं होतं। हे घे पैसे आणि तोंड दाखवू नको मला परत, चल निघ। चल मी
खालीच येत होता. मॅम मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. आदित्यने जे गुंडांसोबत मारामारी केली आहे त्या संदर्भात त्याला अटक होणार आहे. सो मे बी आजचं शूट कॅन्सल होण्याची शक्यता आहे. अगं पण आपल्याकडे अटकपूर्व जामीन आहे. हो आहे, पण त्यानंतर गोष्टी खूप बदलल्या आहेत. नक्की काय झालंय मला सांग. पारूसाठी आदित्यने ज्या गुंडांसोबत मारामारी केली त्यातला एक गुंड क्रिटिकल आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आपल्याला हे प्रकरण कसं बसं मिटवावं लागणार आहे. नाही म्हणजे मला मान्य आहे की पारूसोबत जे काही झालं ते चुकीचं होतं. कायदा त्यांना त्यांची शिक्षा देईल, पण मग आदित्यला पण मॅम मी तुम्हाला न विचारता एक गोष्ट केली आहे. काय? बोल. मी त्या गुंडांना पोलीस स्टेशनमधून सोडवलं, बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करून. मॅम आदित्यला वाचवण्यासाठी हे करणं गरजेचं होतं. म्हणजे मला तितका वेळच नाही मिळाला की तुम्हाला विचारावं, तुमचा सल्ला घ्यावा. मला त्या क्षणी जे काही सुचलं मी ते केलं. मला माहिती तुम्ही माझ्यावर रागवाल, चिडाल, पण मॅम मी हे फक्त तुमच्यासाठी आणि आदित्यसाठी केलंय. आपल्या किर्लोस्कर घराण्यासाठी, कंपनीसाठी केलंय. आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा, या नावावर गुन्हेगार म्हणून शिक्का पडलेला मला नको आहे. त्याची होणारी बायको म्हणून जे योग्य वाटलं ते मी केलं. त्यासाठी तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. तू जे केलंयस ते योग्य केलंयस. नको काळजी करूस. मॅम मी हे कोणालाच सांगणार नाहीये. प्लीज तुम्ही पण हे कोणालाच सांगू नका प्लीज. ठीक आहे, डोंट वरी. चल खाली. तुला अजून काही प्रश्न विचारायचे? एक लक्षात ठेव, या घरात मान सन्मान मिळतो याचा अर्थ असा नाही की तू घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसायला पाहिजेस. आणि हे तू अजिबात विसरता कामा नयेस की अनुष्का या घरची होणारी सून आणि तुझी मोठी मालकीण असणार आहे. त्यामुळे तू तिचा सन्मानच करायला हवास. आणि हो, अशा काही गोष्टी असतात ज्या सगळ्यांना माहीत नसतात, म्हणून त्याचे आपापल्या बुद्धीने अर्थ काढायचे नाहीत. आणि यापुढे अनुष्काच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.